पहिले नोबेल पारितोषिक ज्यांना मिळालं होतं त्यामुळे तो दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो। ज्यांनी रमन इफेक्ट हा शोध लावला होता त्या शोधाचा आज खूप ठिकाणी आपल्याला फायदा होतोय। आणि महत्त्वाचं आज सांगायचं की विज्ञान हे क्षेत्र इतकं व्यापलेलं आहे। आमच्या वेळेस विज्ञान म्हणजे फार छोटं होतं, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इथपर्यंत एक सीमित होतं, पण आज प्रत्येक गोष्ट मायक्रो होत गेली। आता एकाने मला मॉडेल दाखवलं ड्रोननी आज आपल्याला इतक्या वस्तू आणि इतक्या सोयीच्या झालेल्या आहेत। त्यामध्ये तुम्हाला ड्रोननी शेतीमध्ये फवारणी करता येते, ड्रोननी तुम्हाला आज कोणत्या ठिकाणी काय चालू आहे गुन्हेगारांना शोधण्यासाठी सुद्धा ड्रोनचा उपयोग केला जातोय। तसेच आज आपल्याला विज्ञान दिवस का साजरा करायचा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी आज छान प्रयोग दाखवले, मला खरंच आवडलं की बाबा हार्टवर तर खूप मेहनत घेतात असं दिसतंय। सगळ्यात मोठा जो आज रोग आहे हार्टने लोक मरतात त्याच्यावर समजा छोटे छोटे तुमचे विद्यार्थी रिसर्च करतील, त्याच्यात नवीन गोष्टीचं संशोधन करतील आणि याच्यापेक्षा अजून नवीन नवीन टेक्नॉलॉजी भविष्यामध्ये त्या फ्लोमध्ये तुम्ही राहतात। आणि मी अशी अपेक्षा करतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याच्यात पार्टिसिपेट व्हायचे। मी शिकत असताना ते शिक्षक आता कोणी राहिले नाही, सगळे रिटायर झालेले आहेत। आज राष्ट्रीय विज्ञान दिन या दिनाचं औचित्य साधून श्री सरस्वती भुवन प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना या ठिकाणी प्राथमिक विभागातर्फे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। छोट्या छोट्या चिमुकल्यांनी चॉकलेट प्रयोगाचे या ठिकाणी सादरीकरण ठेवलेलं आहे। काय झालं मग त्याच्यात? बरं, तुझं नाव काय आहे? पूर्ण नाव सांग बेटा। कितीला आहे तू? कोणत्या क्लासमध्ये? काय बेटा काय केलं फक्त दाखव ना, तू फुगवते का? या विज्ञान प्रदर्शनामध्ये हवेला वजन असते। मांडणी केलेल्या प्रयोगाची चौकशी करताना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री महाजन सर आणि जिल्हा नियोजन अधिकारी श्री सुचित कुलकर्णी सर। काय नाव आहे तुझं? कल्पना चावला होणार। कल्पना चावला होणार। सर्ग खूपच चांगली कल्पना आहे। छान छान केलं। तुझं काय नाव बेटा? क्या तू कितवीला आहे तू? सांग सांग बेटा। फिल्टर करते पाणी, पाणी फिल्टर। घाबरू नको तू, घाबरू नको। शुद्ध पाणी बाहेर, शुद्ध पाणी येतं का बाहेर? हां, एवढं का बरं फिल्टर लावले? हे काय? क्या छान छान। काय नाव आहे तुझं? सूर्य फिरतो का पृथ्वी फिरते? हां बरोबर, राईट। एवढी संकल्पना तर तू काय केलं सांग बरं बेटा, सांग। मी डिव्हिजनचं मॉडेल
जसा 16 डिवायडेड करून तर आपण पहिले 16 त्याच्यात काढून मोठ्या सिक्स्टीन डिवायडेड बाय मी हे मानतो की ह्या पृथ्वीवर जो कोणी जन्माला आला तो विनाकारण जन्माला आलेला नाही. म्हणजे काय प्रत्येकामध्ये सुप्त गुण आहेत. बघा तुम्ही आपण आपल्या आजूबाजूला तर ह्याच्यात पण आधी आपण बघूया की हे काय आहे. आपल्याकडे स्मार्ट पार्किंग सिस्टम असते. आता खूप जागेवर आता ॲटोमेशनच्या गोष्टी खूप जास्त आल्या. ठीक आहे, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होऊन गेल्या. या सगळ्या गोष्टी आता सेन्सरवर व्हायला लागल्या. आपण सेन्सरला पण एक करायचा चकमा देऊ शकतो. कारण की मग त्याच्यासमोर आपण त्यांना फेक ॲक्सेस दाखवलं काय दाखवलं तर मग ते जे टोकन होऊन जाईल आणि होऊन जाईल. पण आपल्याकडे एक मॉड्युलर म्हणजे मॅन्युअल करण्यासाठी एक जॉयस्टिक आहे. तुम्ही तुमचा कंट्रोलर बघितला असेल, गेमिंग कंट्रोलर बघितला असेल, खूप जागेवर मिळतात. आपला जो गिअर बॉक्स पण असतो कारचा तो पण एक प्रकारचा जॉयस्टिकच आहे. त्या जॉयस्टिकमध्ये इथं समोर छोटे छोटे क्लिप असतात. आता ते क्लिपने पॉवर सप्लाय पूर्ण होते. आता याला आम्ही अशी कमांड दिली आहे की जर तुम्ही याला समोरच्या क्लिपला टच केला तर हे ओपन होईल आणि खालच्या क्लिपला टच केला ते खाली होईल. म्हणजे इथं तुम्हाला फक्त थोडा मॅन पॉवर लागेल. याला वापरलं जातं पार्किंग सिस्टमला. तर टोलगेटवर पण एक ॲक्सिडेंट झालेला आहे. तर ते आता स्मार्ट दिल्लीमध्ये एक प्रोटोटाईप केला टोलगेटचा ज्याचं मॅन पॉवर काहीच नाही लागत, फक्त बॅटरी त्याचं फक्त मेंटेनन्स करावं लागतं. तर त्यांनी एक फेक पास दाखवला आणि त्यांना ॲक्सेस होतो. दिल्लीमध्ये एक प्रोटोटाईप करतात. तर त्यामुळं एक ॲक्सेस दिलेला आहे. म्हणजे तुम्ही याला सेन्सरवर पण करू शकता आणि जॉयस्टिकवर पण करू शकता. सेन्सरवर कसं करायचं? सेन्सरवर आपल्याकडे एक IR सेन्सर म्हणून असतं, इन्फ्रारेड सेन्सर. हां, टी व्हीमध्ये वापरता येतं, सगळ्याच गोष्टीमध्ये असतात. असं करता नाही येणार तरी. आता समजा ही माझी व्हेकल आपण ही जर टूल नाका बरं ही टूल नाक चालेल. त्या टूल नाक्यावर हे गाडी इथं एक इथं ते ऐक ना इथं एक डिवायडर असं आपण समजू. त्या डिवायडरला सेन्सर लावला तर ॲटोमॅटिक ते पैसे कपात होणार आणि हा सिग्नल निघणार आणि मग गाडी जाणार. असं काही करता नाही येणार. असं करता येईल, फक्त त्याचे जे टायरमध्ये थोडे मॉडिफिकेशन करावं. आता तुला माहिती आहे का दिल्लीमध्ये सगळ्या सिग्नलला त्यांनी सेन्सर लावलेले. ॲटोमॅटिक तुम्ही सिग्नल तोडलं की पैसे ॲटोमॅटिक कपात. त्यांचे सगळ्या व्हेकल जे आहेत ते आता ऑनलाईन. मग असं करता येईल. हो करता येईल. आपण त्याचं प्रोटोटाईप करू शकतो. त्याच्याशी ॲडव्हान्स पण बनवतो. त्याला ॲडव्हान्स बनवतो. थँक्यू.